नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YPT अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज समाज कल्याण विभाग पद भरतीचे 3 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत। तर त्या सर्व पेपरचं स्वरूप आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा मित्रांनो, आज 4 मार्च 2025 तारीख आहे आणि आज 3 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आपल्याला पेपर झालेले बघण्यासाठी भेटलेले आहेत। प्रत्येक विषयानुसार कोणकोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न आले होते, त्यासोबत अतिशय महत्त्वाचे काही टॉपिक मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर त्यासाठी व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा मित्रांनो, मराठीचा जर विचार केला तर म्हणीवरती 2-3 प्रश्न होते, समासावरती 2-3 प्रश्न होते, उतार्यावरती 5 प्रश्न होते, त्यानंतर लेखक आणि त्यांचे टोपण नावे याच्यावरती 2 प्रश्न होते किंवा लेखक आणि त्याच सोबत कादंबरी याच्या रिलेटेड याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे। समानार्थीवरती 2 प्रश्न, विरुद्धार्थीवरती 2 प्रश्न, वाक्प्रचारावरती 2 प्रश्न आणि अलंकारावरती 2 प्रश्न या स्वरूपामध्ये आपल्याला मराठीचं स्वरूप बघण्यासाठी भेटलं होतं। आता यामध्ये प्रश्नांची संख्या कमी जास्त होऊ शकते, परंतु हे महत्त्वाचे जे तुम्हाला 4 ते 5 किंवा 7-8 टॉपिक देतोय प्रत्येक विषयानुसार, ते टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा, यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो। ठीक आहे, तर चला पुढे आता बघा इंग्लिश विषयाचं जर म्हटलं तर आपल्याला आर्टिकल वरती प्रश्न विचारले गेले होते, त्यानंतर क्लोज टेस्ट वरती 5 प्रश्न होते, त्यानंतर आपल्याला वन वर्ड वरती प्रश्न होता, त्यासोबत आपल्याला जे करेक्ट स्पेलिंग, इनकरेक्ट स्पेलिंग याच्यावरती प्रश्न होते, त्यानंतर एरर वरती प्रश्न होते, समानार्थी विरुद्धार्थी वरती प्रश्न होते, आयटम पेसेस वरती प्रश्न होते, पॅसेज वरती प्रश्न होते। तर या टाइपचे तुम्हाला इंग्लिश या विषयावरती प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो। ठीक आहे, पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर मॅथ। ठीक आहे, आता मॅथ मध्ये जर विचार केला तर आपल्याला रिझनिंग इथं विचारलं जात नाहीये, फक्त गणितावरती जास्त भर दिलेला बघण्यासाठी भेटत आहे। सरासरावरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे, समीकरणे, त्याच सोबत प्रमाण, टक्केवारी, त्यानंतर विलीनीकरण, त्यासोबत मिश्रणे, पदावली आणि व्याज। ठीक आहे, चक्रवाढ व्याज याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो। हे तुम्हाला 4 ते 5 टॉपिक दिलेले आहेत किंवा प्रत्येक विषयानुसार 7 ते 8 टॉपिक देतोय, त्या टॉपिक वरती तुम्ही भर द्या, तुम्हाला नक्कीच पेपर सोपा जाणार आहे मित्रांनो। याच टॉपिकचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, चला पुढे जर म्हटलं तर अजून एक टॉपिक राहिला मित्रांनो, गणितावरती नफा तोटा यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे। त्यानंतर पुढे जीके जीएस चा जर विचार केला तर प्राचीन इतिहासावरती 2-3 प्रश्न विचारले जात आहे। त्यानंतर भूगोलावरती, नद्यांवरती थोडा भर दिसत आहे, नद्यांवरती 2-3 प्रश्न विचारले जात आहे। चालू घडामोडीवरती जर म्हटलं तर 2024 या घटकावरती आपल्याला किंवा 2024 ची संपूर्ण आपल्याला चालू घडामोडीवरती थोडा जास्त भर दिलेला बघण्यासाठी भेटत आहे। 7-8 प्रश्न चालू घडामोडीवरती विचारले जात आहे मित्रांनो। त्यामुळे लेटेस्ट तुम्हाला 1 ते 1.5 वर्षाची चालू घडामोडी व्यवस्थित करायची आहे आणि आपण आपल्या नोट्स मध्ये लेटेस्ट 2 वर्षाची संपूर्ण चालू घडामोडी उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये। तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल देखील माहिती मी देणारच आहे। ठीक आहे, तर बघा आता पुढे अजून आपण बाकीच्या विषयांवरती देखील चर्चा करणार आहोत, बाकीच्या टॉपिक वरती देखील चर्चा करणार आहोत। त्या अगोदर अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी देऊन घेतो मित्रांनो। बघा, समाज कल्याण विभाग पद भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आपण नोट्स काढलेले आहेत प्रत्येक विषयानुसार। यामध्ये तुम्हाला नोट्स भेटतील मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP, जीके, त्यासोबत लेटेस्ट जे काही TCS चे जे पेपर झाले त्यांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला 14 ते 15 याच्यामध्ये आपल्याला बघण्यासाठी भेटून जातील। तर हे सर्व स्टडी मटेरियल PDF स्वरूपामध्ये तुम्हाला भेटणार आहे फक्त 149 रुपीज मध्ये। ठीक आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर 9139643199 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती WhatsApp वरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। ठीक आहे, आपल्याला एवढं स्टडी मटेरियल त्यामध्ये भेटणार आहे, 149 पेमेंट असणार आहे। चालू घडामोडी देखील तुम्हाला यामध्ये लेटेस्ट 2 वर्षाचं भेटून जाणार आहे मित्रांनो। तर या हेतूने तुमच्यासाठी या नोट्स अतिशय महत्त्वाचे असणार आहे आणि सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला एकत्रित इथं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे मित्रांनो। ठीक आहे, तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत। तर बघा, आता पुन्हा जीके जीएस वरती जर म्हटलं तर आपण चालू घडामोडी यावरती आलो होतो। यानंतर पुढे जर म्हटलं तर राज्यशास्त्रावरती 3-4 प्रश्न विचारले जात आहे। त्यानंतर विशेष व्यक्ती या टाइपचे देखील तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे, त्यांच्यावरती प्रश्न विचारला जात आहे। खेळावरती आणि योजनावरती देखील एक प्रश्न तुम्हाला विचारला जात आहे। एकत्रित या स्वरूपामध्ये तुम्हाला जीके जीएस वरती प्रश्न विचारले जात आहेत। चालू घडामोडीवरती थोडासा जास्त भर देणं गरजेचं असणार आहे, कारण त्यावरती तुम्हाला थोडेसे जास्त प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटत आहेत मित्रांनो। त्याच
त्यासोबत यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला संपूर्ण पेपरचं स्वरूप ऑलरेडी माहिती आहे, 4 भागात म्हणजे 4 विषयांवरती तुम्हाला 25-25 प्रश्न विचारले जात आहेत. आणि त्याच सोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षेसाठी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, त्यामुळे कट ऑफ खूपच कमी लागणार आहे मित्रांनो. मराठी इझी लेवलचं विचारलं जात आहे, जीके जीएस थोडं हार्ड लेवलचं विचारलं जात आहे, मॅथ रिझनिंग ठीक आहे. आता रिझनिंग तर विचारलं जात नाही, मॅथचे प्रश्न मीडियम किंवा हार्ड लेवलचे तुम्हाला काही प्रश्न बघण्यासाठी भेटत आहे. इंग्लिश देखील आपल्याला इझी लेवलचं बघण्यासाठी विचारलेलं बघण्यासाठी भेटत आहे मित्रांनो. तर अशा स्वरूपामध्ये संपूर्ण समाज कल्याण या विभागाला आपल्याला या टाईपचे प्रश्न या विषयांवरती विचारले जात आहे. तर हे टॉपिक तुम्ही नोट करून घ्या मित्रांनो, यावरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे, थोडा जास्त भर द्यायचा आहे. आणि पुढे जे पण बाकीचे जे पदांचे पेपर होणार आहे त्यावरती देखील याच टॉपिकवरती भर दिलेला बघण्यासाठी तुम्हाला भेटणार आहे. जर तुम्ही या टॉपिकचा जास्तीत जास्त सराव केला तर नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त तुमचा स्कोर वाढवण्यासाठी इथं मदत होणार आहे. पुढे अजून एक महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी देणार आहे मित्रांनो. आता रेल्वे विभागामध्ये देखील भरपूर पद भरती चालू आहे मित्रांनो, त्या हेतूने तुमच्यासाठी ती माहिती खूपच महत्त्वाची असणार आहे. त्या अगोदर महत्त्वाचं बघा, हे टॉपिक तुम्ही नोट करून घ्या प्रत्येक विषयानुसार. आणि जर तुमचा पेपर अजून बाकी असेल तर आपण नोट्स ज्या उपलब्ध करून देतोय त्याच्यामध्ये चालू घडामोडी देखील तुम्हाला लेटेस्ट सर्व भेटून जाईल. तर 2 वर्षाची चालू घडामोडी त्या नोट्स तुम्ही वापरू शकता, बाकी विषयांच्या नोट्स तुम्हाला भेटून जातील. आणि त्याचसोबत जर तुमच्याकडे ऑलरेडी काही स्टडी मटेरियल असेल तर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि त्यासोबत जीके जीएस साठी तुम्ही या टॉपिकचा जास्तीत जास्त सराव करू शकता, जेणेकरून तुमचा स्कोर वाढवण्यासाठी तुम्हाला इथं मदत होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते ती लाईक क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जात असते. तर बघा, आता पुढे अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे ग्रुप डी च्या या पदभरतीसाठी किंवा रेल्वेच्या इतर विभागांसाठी अतिशय महत्त्वाचे काही आता भरती चालू आहे मित्रांनो. त्या हेतूने तुम्हाला काही महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती मी इथं देऊन घेत आहे. तर बघा मित्रांनो, आता ती माहिती आपण बघूयात. सोबतच आता रेल्वेमध्ये जरी विचार केला तर वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पदभरती आलेली मित्रांनो. यामध्ये जर म्हटलं तर रेल्वे विभागामध्ये सर्वात मोठी आता सध्याला जी पदभरती चालू आहे मित्रांनो, रेल्वे विभागातील ग्रुप डी ची पदभरती. या पदभरतीमध्ये जर विचार केला तर 10वी पास वरती आता सध्याला 32,000 पेक्षा जास्त जागांसाठी नोटिफिकेशन जारी झालेले मित्रांनो. आणि यामध्ये आपल्याला मागच अपडेट भेटलेला आहे की या जागा वाढून जवळपास 58,000च्या आसपास इथं जागा वाढ होणार आहे मित्रांनो. या सर्व 10वी पास वरती भरल्या जाणार आहेत. तर या हेतून आपल्याला ही परीक्षा मराठीमध्ये देखील देता येणार आहे. तर त्या हेतूने तुम्ही या देखील पदभरतीचा अभ्यास करू शकता. त्यासाठी तुम्हाला मराठी भाषेमध्ये जो प्रश्नपत्रिका संच आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्यातर्फे. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये जर विचार केला तर रेल्वे पदभरतीच्या आता ज्या पण लेटेस्ट एक्झाम झालेल्या आहेत मित्रांनो, तर त्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जातील. यामध्ये रेल्वे पदभरतीतील ग्रुप डी ची जी पदभरती झाली 2022 ला, त्यासोबत एनटीपीसीच्या पदभरती झालेत मित्रांनो. तर यांच्या प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला हिंदी लँग्वेजमध्ये भरपूर ठिकाणी भेटून जाईल. वेगवेगळे बुक्स तुम्हाला मार्केटमध्ये बघण्यासाठी भेटून जातील, परंतु मराठीमध्ये खूपच कमी पुस्तक आहेत मित्रांनो. तर हे पुस्तक तुम्ही वापरू शकता. त्याच्यासाठी आपल्याला मराठी भाषेमध्ये हे प्रश्नपत्रिका संच बघण्यासाठी भेटून जाईल. तर हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे मित्रांनो. तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता किंवा जवळच्या पुस्तक स्टोअरला भेट देऊन हे पुस्तक तुम्ही आरामशीर खरेदी करू शकता. छोटासा डेमो तुम्हाला इथं दाखवून घेतो. इथं सॅम्पल पेज तुम्ही इथं बघू शकता. या सर्व प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला या पुस्तकामध्ये बघण्यासाठी भेटून जाईल, तेही मराठी भाषेमध्ये. तर अशा प्रकारचं हे पुस्तक उपलब्ध झालेले मित्रांनो. मार्केटमध्ये तुम्ही इथं ऑनलाईन देखील खरेदी करू शकता किंवा जवळच्या पुस्तक स्टोअरला भेट देऊन तिथे देखील तुम्ही चौकशी करू शकता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरामशीर आपल्याला हे पुस्तक स्टोअरला हे पुस्तक भेटून जाईल मित्रांनो. तर चला पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूयात. तर बघा, यामध्ये आपल्याला जेवढी पण रिक्त पदसंख्या आहेत मित्रांनो याबद्दल इथं माहिती दिलेली मित्रांनो, वरती तुम्ही बघू शकता. आता यामध्ये जर म्हटलं तर इथं बघा आपल्याला महसुली इथं विभाग दिलेले आहेत मित्रांनो. या महसुली विभागानुसार कुठं किती जागा उपलब्ध आहेत त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. आणि त्यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे किंवा कोणकोणत्या कार्यक्षेत्राचा इथं समावेश आहे त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. जसं की नागपूर महसुली विभागाचा जर विचार केला तर नागपूर शहरामध्ये नागपूर परिक्षेत्र म्हणा, नाही तर गडचिरोली परिक्षेत्र म्हणा, लोहमार्ग नागपूर, कारागृह नागपूर, ठीक आहे. अशा प्रकारचे जे पण त्याच्यामध्ये विभाग येतात किंवा जेवढे पण एरिया येतात त्याच्यानुसार जर विचार केला तर निशस्त्र पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी एकूण 108 पदसंख्या उपलब्ध आहेत मित्रांनो. या देखील पदासाठी लवकरच जाहिरात आपल्याला बघण्यासाठी भेटून जाईल मित्रांनो. तर या देखील पदाची तुम्ही तयारी करू शकता. अमरावती जिल्ह्यासाठी जर म्हटलं तर अमरावती विभागासाठी ठीक आहे, यामध्ये जेवढे पण महत्त्वाचे जेवढे पण जिल्हे येतात तेवढे जेवढे पण महत्त्वाचे एरिया येतात मित्रांनो, त्याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला 86 जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरसाठी 101, कोकण विभागासाठी
विभागासाठी पहिला जो विभाग आहे मित्रांनो कोकण, याच्यासाठी 37 जागा. त्यानंतर नाशिक विभागासाठी 37 जागा आहेत. कोकण विभाग 2 साठी इथं बघा 1684 जागा इथं उपलब्ध आहेत मित्रांनो. ठीक आहे. कोकण विभाग 2 याच्यामध्ये भरपूर आपल्याला वेगवेगळ्या जिल्ह्यांचा समावेश बघण्यासाठी भेटून जाईल, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. एकूण 1684 आपल्याला जागांचा समावेश बघण्यासाठी भेटलेला आहे. आणि पुणे जर विचार केला तर पुणे विभागामध्ये 219 जागांचा समावेश आहे. एकूण जर म्हटलं तर 2272 जागांचा समावेश आहे मित्रांनो. तर या देखील पदांसाठी आपल्याला लवकरच जाहिरात आलेली बघण्यासाठी भेटून जाईल. महसुली विभाग आणि विभागानुसार कुठे किती जागा उपलब्ध आहेत, आपल्याला कोणकोणती पदं किती पदं भरली जाणार आहेत याच्याबद्दल इथं माहिती उपलब्ध व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर यावर्षी आपल्याला भरपूर मोठी पद भरती आलेली बघण्यासाठी भेटणार आहे सर्व विभागांमध्ये सर्व पदांसाठी. ठीक आहे. तर त्यानुसार तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित आणि जोरात चालू ठेवा मित्रांनो. जे पण अपडेट असेल ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला दिले जाईल. या व्यतिरिक्त जे पण अपडेट असेल आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल मित्रांनो. टेलिग्राम ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल तर नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. तर चला भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.